हे मटन सूप मुलांसाठी खूप हेल्दी आहे आणि बनवायला अगदी सोपं आहे. कसं ते पुढे सांगतेच, पण आज होता आमच्याकडे मटन करीचा बेत. आधी फ्राय बनवून घेतलं कारण रोशनला मटन फ्राय खायला आवडतं आणि त्यानंतर मटन करी बनवायची होती. भाकरींचा आज पहिलाच अटेम्प्ट होता, पण खूप छान जमल्या. आणि बघा, विदर्भातली तर्रीदार अशी मटन करी सुद्धा तयार झाली होती. आणि सूप बनवणं खूप सिंपल आहे. मटन छान धुवून कुकरमध्ये घ्यायचं, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी, बारीक चिरलेला थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, जिरं, हळद ह्या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आणि हा मीठ टाकायला विसरायचं नाही. कुकरला 2 ते 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढायच्या. मटन बाजूला करायचं आणि बाकी राहिलेलं पाणी म्हणजे आपलं मटन सूप. मसाज म्हणजे रोशनच्या अगदी आवडीचा विषय आणि म्हणून मला जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्याला मसाज करून देत असते. आणि आता बाबांना केली आहे तर आमच्या बाळाला ती करून पाहिजेच असते. माणूस एका दिवशी किती प्रकारच्या कुल्फ्या खाऊ शकतो बरं? इथे आम्ही 3 प्रकारच्या खाल्ल्यात, पण तीनही खूप टेस्टी होत्या. त्यानंतर आम्हाला आमच्या फ्रेंडकडे जायचं होतं. त्यांच्याकडे क्लाउड किचन आहे. तुम्हालाही काही ऑर्डर करायचं असेल तर मी झोमॅटोची लिंक शेअर करते. खाली डिटेल्स म्हणून कॉमेंट करा. आणि एवढंच नाही तर ती केक सुद्धा बनवते. तुम्हाला पुण्यात कधी केक हवा असेल तर नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.